सीबीएसई जो बोर्ड आहे याचे स्कूल्स तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतील. या उलट आयसीएसई बोर्ड जे आहे तर याचे स्कूल्स लिमिटेड आहेत. सीबीएसईचा जो सिलेबस आहे हा वेल स्ट्रक्चर्ड सिलेबस आहे. मोस्टली याचा जो फोकस आहे हा थेरोटिकल पार्ट वरती असतो. शिवाय हिंदी आणि इंग्लिश मीडियम मध्ये हे जे स्कूल्स आहेत हे अवेलेबल असतात. या व्यतिरिक्त जो आयसीएसईचा जो सिलेबस आहे हा सिलेबस थोडासा व्हास्ट आहे. शिवाय याचा जो फोकस आहे हा कन्सेप्च्युअल थिंकिंग असेल, कन्सेप्च्युअल रीडिंग आहे, प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट्स, असेसमेंट, अनालिटिकल थिंकिंग यावरती जास्त याचा फोकस आहे. हे तुम्हाला फक्त इंग्लिश मीडियम मध्ये अवेलेबल आहे. जे सीबीएसई आहे हे कंट्रोल केलं जातं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून, पण आयसीएसई आहे हे प्रायव्हेट एज्युकेशनल बोर्ड आहे. हे आहे CISCE. सीबीएसई पॅटर्नचा सिलेबस आहे तर तो सिलेबस इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला लक्षात घेऊन डिझाईन केलेला आहे. आणि जो आयसीएसईचा सिलेबस आहे तर तो इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामला लक्षात घेऊन डिझाईन केलेला आहे. सीबीएसईचे जे एक्झाम्स आहेत या 10th पर्यंत किंवा ऑलमोस्ट 9th पर्यंत इझी आहे, पण त्यानंतर 10thचा सिलेबस असेल किंवा 11th आणि 12th आहे हे थोडंसं टफ आहे. या उलट आयसीएसई मध्ये 10th, 11th आणि 12th जो आहे हा थोडासा इझी आहे. पालकांना नेहमी या स्टेट मधून त्या स्टेट मध्ये जर रिलोकेट व्हावं लागत असेल किंवा तुम्हाला मुलांना जर इंडियन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी पुढे जाऊन तयार करायचं असेल तर त्यावेळीही तुम्ही सीबीएसई पॅटर्न फॉलो करू शकता. जर तुम्हाला मुलांना भविष्यामध्ये दुसऱ्या कंट्रीजमध्ये शिक्षणासाठी असेल, करिअरसाठी जर पाठवायचं असेल, इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर प्रिपेअर करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही आयसीएसई बोर्ड हे घेऊ शकता.